Stay cool this summer with Daikin ACs and unbeatable offers at Solar Enterprises. Whether you're in Margao or Panjim, we've got the best deal on ACs and electronics just for you. Come visit us and grab our exclusive summer offers today. Don't wait, beat the heat with Solar Enterprises. आज नवदुर्गेचे देवूळ गोंया भितर फोंड्या तालुक्यांत आसा बोरी हांगा थंय देवूळ आसा भरपूर म्हाजन आसात थंय लोकप्रियता वाडल्या खूब काही लोक येतात हांगा फक्त 12 वर्सां जाल्या तुमकां कशें कळ्ळें हांगा नवदुर्गेचे देवूळ हांगा आसा म्हणून बरो प्रश्न विचारलो कारण आम्ही नवदुर्गेचे भक्त आणि बोरी ही आमची कुलस्वामिनी जी नवदुर्गा आसा थंय आमचे येवप वचप देवीची श्रद्धा भरपूर आशिल्ल्या कारणान म्हाका माझे मित्र एक दीस म्हणाले की म्हाका अरे म्हणून आमी बेळगांव या बेळगांव वता आसतना अशें सहज एक योग आयलो की ह्या किरावळे गांवांत येवया आनी आमी किरावळे गांवांत आयले खबर आशिल्ली की हांगा नवदुर्गेचें मूळ स्थान हांगा आसा म्हणून हें मूळ स्थान कशें काय म्हणटाले तुमी मडगांव बोरी गांवांत आमचे गुणे बाब ज्यांचे नाव गोपीनाथ सावकार तांकां गुणे बाब म्हणटाले ते धन्वंतरी डॉक्टर गुणे बाब सावकार हांच्या हे जे बेळगांव यो वचप करता आसतना तांकां गुंजी पावतकीर एक कांबळ घेवन एक दाणो घेवन एक मनशान तांकां हाडयले आनी तांकां सांगले की हांगा असो भितर गांवांत चल आपले बरोबर यो तो पयलो मातसो भिलो मागीर तो रेडी जालो तो आयलो हांगा आनी एक वाटेर पावतकीर तो मनीस ताका सांगले तूं फुडें चल चलत चल आपूण तुजे फाटोफाट आसा हे तळपण येता म्हणून आनी तो मनीस अदृश्य जालो आनी तो मागीर तो हळू चौकशी करीत करीत गांवांत पावलो चलत आयलो हांगा तो आनी तेणें पळयलें की हांगा ताका विचारलें लोकांक विचारलें अरे हांगा नवदुर्गेचें देवूळ आसा गांव म्हणून तुजी कुलस्वामिनी आसा म्हणून त्या मनशान तांकां सांगलें त्या व्यक्तीन तांकां सांगलें की तूं वच हांगा तुजें पडलें वता हांगा आसा म्हणून आनी तो येता आसतना तेणें गांवांत विचारलें गांवांत लोकांक कोणाक खबर नाशिल्ली कारण हें घनदाट जंगल आशिल्लें आनी हांगा लोक येवपाक भिताले पूण काळांतरान कितें जालें मागीर तो बोरी तो गेलो पळयलो बोरी गेलो तो बोरी सावन मागीर एक 20-25 लोकांक घेवन तो गोंयांत आयलो किरावळे गोंयांत किरावळे आयलो आनी ताणें पळयलो हो प्रसंग पळयलो सगळ्यो मुर्त्यो सगळे हांगा ज्यो बोरी गांवांत आसात त्यो मुर्ती सगळ्यो हांगा ह्या स्थानाचेर आशिल्ल्यो आनी तेंची झाडां पडल्यात आनी पावसाक वताक त्यांची सगळी हें जाल्या तांकां त्या मुर्तीक कांयच जतन करनासतना तेंची वाट लागिल्ली आशिल्ली सो तेजे ते मनाक तांकां लागले आनी तेणें देवूळ बांदपाचो हांगा संकल्प केलो पूण ते प्रत्येक मनशाक योग येता तो योग तांकां येवनाशिल्लो अशें म्हणूं येता कारण जेन्ना आमी हांगा आयले तेन्ना आमी फक्त हांगा एक निर्णय घेतलो की हांगा पत्रे घालया पायपाचेर पत्रे घालया देवीक आमी आसरो करया आनी आमी परत गोंयांत या म्हणून आमचे हांगा देवूळ बांदपाचो कसलोच आमचो संकल्प नाशिल्लो कसली इच्छा नाशिल्ली पूण देवीच्या मनांत आशिल्लें की आमच्या हातांतल्यान तें कार्य घडोवं आनीक हळू करून कितें जालें की तो एक आमचो इंजिनियर मेळ्ळो तो म्हणपाक हांगा तुमी जर पत्रे आनी पायपां घालून बांदले तर ते आमकां दुसऱ्या पावसाक वाऱ्यान वतले सो तुमी एक काम करात तुमी हांगा वण्टी काडात विटांच्यो वीट हांगा खूब अवेलेबल आसा आनी रेंव मेळटा तुमी वणत काडात आनी बरी ल्हानशी देवूळ बांदत म्हणून सो तो निर्णय जालो पूण बांदता वीट बी हाडून उडयले मागीर अशें पळोवन आयलें की हांगा आपूण लोक फुडें येवपाक लागले की हांव सिमेंट दिता हांव स्टील दिता हांव वीट दिता आनी हांव रेंव दिता अशें करून लोकांचो
एक देणगीचो ओस हांगा सुरू जालो आणि हळूहळू करून आम्ही ह्या वास्तू बांधल्या नवदुर्गेची ताका आम्ही प्लॅन बी कांय काडूं ना, आराखडो कांयच काडूं ना. एक एक कॉलम तूं म्हाजो एक कॉलम करून ते आमी बांदीत गेले आणि लास्टाक तेजेर आमी छप्पर चडयले, स्लॅब घातलो आणि त्या दिसा छप्पर घालता स्लॅब घालता आसतना त्या दिसा ह्या डोंगराचेर असो भिरांकूळ सामको परिस्थितीन पावस पडलो, गुंजी पावस पडलो, मागीर गुंजी पावस पडलो, हांगा वयर दोंगरार पावस पडलो आणि सामको पावसाचो नेट एकदम सुरू जाल्लो आणि त्या परिस्थितीत आम्ही स्लॅब घालपाक गेलो जाल्यार आमचे देवी उळू मारलो, साखळी घातले की देवी तूं आमकां वाचय, आमचे कडेन पाणी पयशे ना, कित्याक सिमेंट सगळें भायर आशिल्लें आणि वेवस्थीत तो स्लॅब कंप्लीट जालो आणि मागीर दुसऱ्या दिसा त्याच टायमार परतो पावस पडलो. ही देवीची गुंजी मध्ये या भागाचे तुम्ही आमदार आहात. आणखी एक नवदुर्गा देवी आहे, गोव्यामध्ये फोंडा तालुक्यात आहे आणि इकडे गुंजीमध्ये आहे. गोव्यात आणि कर्नाटकात एक संगम करणारे एक देशातलं एकमेव असणार मला तर माहित आहे. तुमचं काय म्हणणं आहे? खरं आहे, मी या खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हर्डीकर या ठिकाणी भागामध्ये आमदार म्हणून प्रतिनिधी करत असताना मी आमदार व्हायच्या अगोदर मला या ठिकाणाची थोडी जाणीव झाली आणि एक वेळ मला आमंत्रित केलं होतं आणि माझा अंदाज 9व्या वाढदिवसानिमित्त मी या कार्यक्रमाला हजर होतो. तेव्हापासून मला इथं समजलेली माहिती आहे की आता बोरगर साहेबांनी सांगितलं की आपल्या गोव्यामध्ये फोंडा या ठिकाणी जे नवदुर्गा आहे तिचं प्रतिरूप खानापूरमध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये या गुंजी जवळील किरावळा मठाच्या बाजूला या ठिकाणी तिचं वास्तव आहे आणि हे वास्तव रूपास आणायचं काम आपल्या या बोरकर बंधूंनी या ठिकाणी केल्यामुळे आज जे कर्नाटक आणि गोवा हा जो दुवा आहे याच्यामध्ये आपण जर या भागाची रचना बघितला तर राज्य गोवा आणि कर्नाटक जरी असलं तरी या भागामध्ये कोकणी समजणारे, मराठी समजणारे लोक गोव्यामध्ये जशी भाषा बोलतात त्या पद्धतीची भाषा सुद्धा या आमच्या या गुंजी भागातील, जांबोटी भागातील लोक समजतात आणि यांचा संपर्क या गावकऱ्यांचा संपर्क सतत गोव्याशी असतोय. गोव्याशी संबंध असल्यामुळे कदाचित माझा अंदाज की देवांना सुद्धा
Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.